नमस्कार मंडळी. आता थंडी पडू लागली आणि हे हिरवे शिंगाडे बाजारात मिळायला लागलेले आहेत. हे बघा, हा हिरवा शिंगाडा आहे आणि हा घरी कसा शिजवायचा आणि बाजारात मिळतो शिजलेला तसा काळा रंग कसा आणायचा, आज त्याचं सिक्रेट मी सांगणार आहे. हे बघा, हा कच्चा शिंगाडा आहे. याला छान 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचं. याच्यावरची घाण सगळी निघायला हवी. हे बघा, याला मी छान 2-3 पाण्याने धुवून घेतलं. याच्यावरची सगळी घाण निघून गेली आहे, कारण हा तलावामध्ये असतो आणि तिथे बरीच वनस्पती असते, शेवाळ असते. त्यामुळे याला छान वापरायच्या आधी छान धुवून घ्यायचं. आता आपण याला शिजवणार आहोत. शिजवायला मी याला कुकरमध्ये लावते. कुकरमध्ये हा 1 किलो शिंगाडा आहे, त्यासाठी 1 तांब्याभर पाणी मी याच्यात टाकणार आहे. आणि एक मॅजिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे ही हिरकणी. ही हिरकणी तुम्हाला किराणा शॉपमध्ये कुठेही मिळेल. ही हिरकणी टाकल्यानेच याचा जो रंग आहे हा काळा येतो. खूप बरेच जणांना प्रश्न असतो की आपल्या घरी शिजवल्यावरती याचं शिंगाड्यांचा काळा रंग का येत नाही. तर तो जो हे आहे तो हाच आहे की ह्या हिरकणीमुळे हा काळा रंग येणार आहे या शिंगाड्यांना. आणि थोडंसं मी मीठ घालते. आणि उपासाला जर तुम्ही खात असाल हे शिंगाडे तर मीठ चालत नसेल, पांढरं मीठ, तर तुम्ही सेंधव मीठ पण टाकू शकता. मी इथे पांढरं मीठ घातलं आहे. या हिरकणीमुळेच याला छान काळा रंग येणार आहे. तर याला 3 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा, हे 3 शिट्ट्या घेऊन मी हे शिजवले आहे. चाकूने टोचून शिजलं आहे की नाही हे बघून घ्यायचं. हा बघा, शिजलं आहे. चाकू जातो आहे याच्यात. जर चाकू जात नसेल तर तुम्ही आणखी एखाद शिट्टी काढून घेतली तरी चालेल. हे बघा, छान शिजलं आहे आणि याचा रंगही काळा आला आहे ना बाजारातल्या शिंगाड्यांसारखा. आता मी याला कट करायचं सांगते. ह्याचे 2 बाजूला जे टोकं असतात तिथून याला खाली कट करत आणायचं. हे बघा, असं असं चाकूने याला कट करून हे आरामात कट केलं जातं. हे बघा, हा शिंगाडा छान शिजला आहे. आणखी एक कट करून दाखवते. या प्रकारे आपण हे सर्व शिंगाडे कट करून घ्यायचेत. हे 2 ह्याला टोकं असतात, या टोकांकडनं खाली हे करत आणायचं. हे बघा, किती छान शिजले आणि काळा रंगही आलेला आहे. प्रकारे याला सोलून तुम्ही खाऊ शकता, एन्जॉय करू शकता शिंगाडे घरच्या घरी. तर मग आवडली असेल कृती तर करून बघा.